व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. मी श्रुती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्रुती आणि बरंच काहीमध्ये. अँड वेलकम टू द डे 2 ऑफ फुल्ली स्पॉन्सर्ड नॅशनल ट्रिप फ्रॉम वेस्ट गुरुकुल. हा मिरर ना, आय एम इन लव विथ दिस मिरर. म्हणजे इतके प्रॉपर फोटोज, इतके सुंदर फोटो व्हिडिओज असतात ना, तर म्हणजे मला आय एम ऑब्सेस्ड विथ दिस मिरर. आमच्या बाथरूममध्ये इतकी मोठी स्पेस नाही आहे की इतका सुंदर मिरर आम्ही त्याच्यात इन्स्टॉल करू शकू. बट हा जो मिरर आहे ना, मला म्हणजे आय एम इन लव विथ दिस मिरर. म्हणून मला याच्यात जो आपला इंट्रोडक्शन व्हिडिओ तो शूट करण्यात अजून जास्त खूप छान वाटते. सो आज जो डे 2 आहे ना, डे 2ची जी ॲटर्नरी आहे ती अजून छान आहे. आज ॲक्च्युअलमध्ये जिम कॉर्बेट जे आहे, आम्ही ॲक्च्युअल जिम कॉर्बेट फिरणार आहोत. जंगल सफारी वगैरे आहे अँड ऑफकोर्स इतकी सुंदर प्रॉपर्टी आहे, तर आम्ही शूट वगैरे सगळ्याच गोष्टी करणार आहोत. सो आजचा जो ब्लॉग आहे, आजच्या ब्लॉगमध्ये वॉट फन ॲक्टिव्हिटीज झाल्या, शूट झाला, कॉन्टेंट शूट झाला. जिम कॉर्बेटमधले जे लोक जिम कॉर्बेटमध्ये येतात कशासाठी, त्या सगळ्या गोष्टी आज आम्ही एक्सप्लोअर करणार आहे. सो स्टे ट्यून टिल द एंड. हो, आम्ही आलेलो आहे ब्रेकफास्ट करायला आणि आजचा ब्रेकफास्ट बघाल ना, तुमच्या तोंडाला पाणी होऊन जाईल. क्रोसेंट आहे, कपकेक आहे, ब्रेड्स आहे, फ्रूट्स आहे, जेही फ्रूट्स लवर आहे. हे सगळं आहे ना, हे सगळं आहे. अँड प्लस जो मेन ब्रेकफास्ट आहे तिकडे चला. हा आहे मेदूवडा झाला. त्याच्यानंतर इकडे आहे पोहा, ज्याही लोकांना पोहे वगैरे आवडते. कालचे पोह्यांचाही टेस्ट खूप छान होता. आणि हे आहे बॅक बीन्स आहे. आणि इकडे आहे भाजी आहे, भाजी आणि पुरीचं कॉम्बिनेशन. पुरीसोबत जी आपण भाजी खातो ना, ती आहे. पुरी ते लोक गरम गरम टाकेल. आणि इथे पराठा आहे, स्टफ पराठा. अँड इथे आहे कॉर्न्स वगैरे. आपण ब्रेकफास्ट स्टार्ट करायच्या आधी ॲज अ स्टार्टर टाईप वगैरे खाऊ शकतो. जे फिटनेस फ्रीक आहे त्यांच्यासाठी आहे ओट्स अँड एग्स वगैरे. म्हणजे ते लोक व्हेज नॉनव्हेज दोन्हीचं कॉम्बिनेशन ठेवते. सो हे एग्स वगैरे आहे. आणि इकडे चिकन रिलेटेड आहे. सो आजचा जो ब्रेकफास्ट आहे हे असा आहे. आणि मी तर विसरलीच, मी इकडनं ज्यावेळेस टर्न झाली इकडे आल्यानंतर, इकडे सांबार आहे, इकडे इडली सांबार आहे आणि चटणी आहे, दही आहे. कोणी पराठ्यासोबत दही वगैरे खाते. इकडे ज्युसेस वगैरे आहे, येस ज्यूस वगैरे आहे, कॉफी आहे, हॉट कॉफी, टी वगैरे. सो एवढा छान अँड टेम्पटिंग ब्रेकफास्ट आज आहे. आणि हा आहे आमचा डायनिंग एरिया. सारा कुछ एंड द टेस्ट तो बहुत अच्छा है. सब लोग चुन के जो वीडियोस प्लान करना है और सबके अकॉर्डिंग. नॉर्थ इंडियन है, साउथ इंडियन है, ईच एंड एवरीथिंग वेजिटेरियन है, ये कौन सा यांनी आम्हाला खूप छानपैकी सर्व केलं. म्हणजे हातात ब्रेकफास्ट सगळं सगळं सगळं. थँक्यू अंकल. अंकल थँक्यू. ये देखो, हे लोक करत आहे कॉन्टेंट प्लॅनिंग करत आहे. म्हणजे आणि योगेश स्वतःची ब्रँडिंग करत आहे. तर त्याला ती शी सौम्या, शी बिलॉंग्स फ्रॉम बँगलोर, साऊथ इंडिया. हां, तर तो तिला मराठीमधले जे कॉन्टेंट्स आहे त्याचे कसे व्हायरल जाते ह्या स्ट्रॅटेजीज तो तिला ड्युरिंग ब्रेकफास्ट सांगत होता. म्हणजे हे जे कनेक्शन्स आहे हे आम्हाला ट्रिप्समध्ये मिळते. एक्झॅक्टली. सो
जसं की तुम्ही डे 1च्या व्लॉगमध्ये बघितलं की डे 1च्या व्लॉगमध्ये आम्ही पूर्ण इतके सुंदर ब्युटिफुल प्रॉपर्टीमध्ये आलेलो आहे. इतक्या सुंदर ठिकाणी आम्ही सगळे एन्जॉय करत आहे. फूडपासनं तर गेम्सपर्यंत तर बॉनफायर, कॅम्पफायर, आता तर पूर्ण आम्ही जंगल सफारीला वगैरे जाणार आहे. इतकी सगळी लक्झरी जी आहे ना ती आम्हाला जस्ट बिझगुरुकुलमधून मिळाली आणि तीही फुल्ली स्पॉन्सर्ड. तुम्ही एक वेळा तुमच्या जागेवरून जिम कॉर्बेट येण्याचे जे चार्जेस आहेत ते एक वेळा चेक करा. इट्स मोर दॅन 2 to 5 टाइम्स जी ही अमाऊंट आपण आपल्या स्किल्सवर इन्व्हेस्ट करतो त्याच्यापेक्षाही खूप कमी आहे. तर जर एक वेळा तुम्ही तुमच्या स्किल्सवर इन्व्हेस्ट करता ना त्यावेळेस म्हणजे तुम्हाला बघायची बिलकुलच गरज नाही आहे. आणि आम्ही इव्हन आम्ही ज्यावेळेस ट्रिपवर आहो ना म्हणजे कालची 26 जानेवारी होती तर आम्ही आमच्या ट्रिपवर असतानाही आम्ही अर्निंग केली आणि याचं लाईव्ह प्रूफ मी तुम्हाला दाखवते. माझी पण अर्निंग झालेली आहे बट मी आता फोन आणलेला नाही जसं मी दाखवला असता. बट माझ्यासोबत ह्या दोघी जणी आहे या दोघींची दाखवते. म्हणजे डे 1चा जो पूर्ण आम्ही आहे इतका चांगला प्रॉपर एन्जॉय केला. डे 1चा जर ब्लॉग तुम्ही बघितला सगळं काही बट त्याच्यातही आम्ही फिरता आणि घुमता फिरता आम्ही अर्निंग करतो. तर हे इट्स ॲक्च्युली अ ट्रूथ आणि मी तुम्हाला ट्रूथ दाखवते. मीट हर, शी इज ज्योत्स्ना फ्रॉम आंध्रा. आम्ही इथे ट्रीपला आलेलो आहे आणि इथे आल्यानंतरही आम्ही किती छान अर्निंग वगैरे करत आहे तुम्हाला दाखवते. जसं की बघितलं असेल तुम्ही 26 जान कालची होती अँड शी अर्न 4,000 रुपीज. सो दिस इज द फ्लेक्सिबिलिटी ऑफ अवर प्लॅटफॉर्म. शी इज सौम्या, शी बिलॉंग्स फ्रॉम बँगलोर, South India, and she also hits her income while enjoying our trip. मी सांगू नाही शकत इतक्या सगळ्या गोष्टी आम्ही इथे आल्यानंतर एक्सपिरियन्स केलेल्या आहे. वुड यू लाईक टू से समथिंग? Yeah, hi guys. I don't know Marathi. I'm basically from South India, but I can tell you in English that don't waste your free time. Take use of it and be a productive woman or a human being, because money is very important for anybody who is going to survive a good life. So yesterday, even though when I'm on my vacation, we have made an income of 24,000, which is really a good and very productive. So take use of your free time and be financially independent. That's what I can say. थैंक यू. सो गाइज़ अभी बिज़गुरुकुल का शूट चल रहा है जहाँ पर हमारे सारे पार्टनर्स अभी शूट कर रहे हैं. देख सकते हो आप. अभी देखा जा रहा है कि कौन सी लोकेशन ज़्यादा बेस्ट रहेगी. सबको अपने अपने स्क्रिप्ट याद है. गाइज रेडी? शूट. हे जे आहे ना आम्ही असे काम करतो ज्यावेळेस मी तुम्हाला म्हणते की स्मार्टफोन रिक्वायर्ड आहे. सो दिस इज द बेस्ट यूज ऑफ स्मार्टफोन. ती इथे बसून काल 24,000 कमवले. हा आहे अंकित. तुम्ही याला ओळखतच असाल. तुमच्यापैकी 30-40% लोक याला ओळखतच असाल. याचीही काल अर्निंग झालेली आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं आम्ही ट्रिपवर आलेलो आहे अँड ड्युरिंग एन्जॉईंग ट्रिप आम्ही आमची अर्निंग पण करत आहोत. सो तुम्हाला मी त्याच्याच फोनमध्ये त्याच्या डॅशबोर्डवर दाखवून देते कालची अर्निंग किती आहे. कालचा आहे 26 जानेवारी अँड कालची त्याची जी अर्निंग आहे ती 14,000 रुपीज आहे. सो हाव यू फील? तुला काय फील होत आहे जेव्हा आपण म्हणतो ना घुमता फिरता कधीही तुम्ही अर्निंग करू शकता. दिस इज द ॲक्च्युअल प्रूफ. या टेस्टिमनी मी त्याच्यासाठीच अटॅच करत आहे की आपण प्रूफ दाखवत आहोत की आपण अर्निंग करतो. कसं तुला फील होतं? आपण ट्रीपमध्ये असताना सगळं बिझी शेड्यूल असते, कुठे जायचं आहे, क्युरियोसिटी असते, सगळ्या काही गोष्टी मॅनेज करून सुद्धा ही इन्कम मी एका दिवसात जनरेट केली का? राईट. सो गाईज तुम्ही सुद्धा करू शकता. जेव्हा तुम्ही हे इन्कम जनरेट करता एक कॉन्फिडन्स येते आणि एक क्युरियोसिटी येते की अशा खूप साऱ्या गोष्टी तुम्ही नाही का एक्सप्लोर करू शकता. राईट. हाय तवलीन. Hi Shruti. आपका क्या एक्सपीरियंस था बिज़गुरुकुल ट्रिप्स अर्निंग्स के बारे में? बहुत अच्छा एक्सपीरियंस रहा है मेरा विद बिज़गुरुकुल. एज़ यू ऑलरेडी नो कि मैं कनाडा थी तो मैंने वहाँ से रीस्टार्ट करा अपना करियर और यहाँ आके बिज़गुरुकुल के साथ वर्क फ्रॉम होम चल रहा है. बहुत अच्छा ट्रिप भी बहुत अच्छा रहा है. बहुत कुछ सीखने को मिला मुझे. इनसाइट्स हो गए. मैं जिम कॉर्बेट और ट्रिप के साथ साथ वी हैड लॉट ऑफ फन, फूड, ट्रैवल सब कुछ हो रहा है. उसके साथ साथ देखो आई हैव अर्न 14,000. दिस इज़ द पावर ऑफ बिजनेस मास्टरी. अगर आप बिजनेस मास्टरी से एनरोल करते हो ना तो सब कुछ ऑटोमेशन पे होता है. यू कैन चेक द डेट. आप सारा कुछ ऑटोमेशन पे कर सकते हो. फ़न के साथ साथ यू कैन ऑल्सो वर्क. तो ये बेनिफिट्स रहते हैं इफ़ यू वर्क फ्रॉम होम, वर्क फ्रॉम ऑनलाइन, यू नो.
सो गाइस, सुबह सुबह ब्रेकफास्ट करने के बाद हम अपने सारे पार्टनर्स के साथ अभी यहाँ पे रील्स शूट कर रहे हैं, ठीक है। एंड उन सबको डांस के स्टेप सिखा रहे हैं सो दैट वो बहुत अच्छा परफॉर्म कर सके रील्स में, और वो रील्स आपको POV पे देखने के लिए मिलेंगी। तब तक के लिए स्टे ट्यून्ड, क्योंकि आज हम जा रहे हैं जंगल सफारी पर। सो टिल देन अगेन स्टे ट्यून्ड। ये गाइस डांस की प्रैक्टिस चल रही है रील्स के लिए। सिमरन बीइंग आवर डांस टीचर। BTS असे कॉन्टेंट शूट होतात बिज गुरुकुलचे. अब करो. अब बोला सेट. जे रेस्टॉरंटची हे बघा, आम्ही किती वेळचे कॉन्टेंट शूट करत होतो म्हणून ते आमच्यासाठी पाणी घेऊन आलेले आहे. म्हणजे आय एम इन लव विथ देअर हॉस्पिटॅलिटी. सो नाव क्लोथ्स चेंज. आता आमचं कंटेंट शूटिंग वगैरे सगळं झालेलं आहे. आता आम्ही चाललेलो आहे सफारीला. सो ट्रिपचा जो फेज 2 आहे तो स्टार्ट. बट पहिले आता आम्ही लंच करू. लंच झाल्यानंतर आम्ही सफारी जाऊ, कारण सफारीचा जो आमचा जिप्सी वगैरे टायमिंग्स वगैरे सगळे आमचे बुक आहे. सो सी यू इन लंच एरिया अँड देन इन जंगल. थंडीत एवढं गरम गरम सूप पिण्यात जे आहे ना सुख समाधान. आणि हे लोक इतके स्वीटली सर्व करतात ना. लाजली ते. आमचे जेवण झालेले आहे आणि आता आम्ही जाणार आहोत जंगल सफारीची. जिप्सी पण आलेली आहे आम्हाला पिक करायला. बट सडनली वेदर चेंज झाला आहे, पाऊस यायला लागला आहे. आय डोंट नो आमची सफारी कशी होईल. आमच्यासाठी जिप्सी झालेले आहे. ही एक ऑलरेडी इथे उभी आहे, दुसरी पण आलेली आहे. सो आता आम्ही जाऊ जंगल सफारी. अँड फूडचा जर रिव्ह्यू द्यायचा राहिला तर जेवणाचं खरंच खूप आवसम होतं. तर आमच्या जिप्सी आलेले आहे. आता सगळेजण आता आम्ही बसलेलो आहे. ते दुसऱ्या जीपमध्ये बसलेले आहे. फोन से कॉल करो योगेश. आम्ही इथे बसले. मैंने किया था कॉल उसको. क्या कह रहे? आ रहा है. गाइज आर यू एक्साइटेड फॉर द जंगल सफारी? बहुत ज्यादा एक्साइटेड हो? या जस्ट मैं भी. होपिंग कि बंद ना हो जाए गेट, हम लोग टाइम पे पहुंचे. मैं भी. भैया अच्छे से घुमाना हमको. मैडम अच्छे से तो सब घूमूंगा. 1:30 बजे से तो गेट है और 1:30 तो यही बज गया है. चलो चलो. सांबर डियर इसलिए है क्योंकि वो ज़्यादा बड़ा होता है ना, वो काफ़ी वेट में होता है उसका, तो वो उसका एक में ही काम हो जाता है. उसको मतलब उसका एक से ही पेट भर जाता है उसे खाते ना. अच्छा, सांबर डियर ज्यादा शिकार नहीं करना पड़ता. हाँ. एशिया में का सबसे और बड़ा है. टाइगर का ऐसा है कि जब वो एक बार अगर किल कर लेता है, शिकार अपना कर लेता है, तो फिर 4-5 दिन तक रह लेता है भूखा. अच्छा. 4 से 5 दिन तो आराम से रह लेता है. और बाकी अपना यहाँ पर जो है वो भी है, ब्लैक बेयर भी है, भालू भी है, और एलिफेंट तो है ही, और बाकी वो टाइगर है और लेपर्ड है. असंच करून आडो. हाय गाइस, तो अब हम एंट्री गेट पर पहुंच चुके हैं एंड वी आर अबाउट टू स्टार्ट आवर जंगल सफारी, राइट? सो लेट्स सी कि हम आज क्या क्या देखने वाले हैं. एक्साइटेड ज्योत्सना? Yeah, very much. वेरी मच एक्साइटेड. Very much. ललित? Yes. एक्साइटेड? Yes. आम्हाला इथे दिसत आहे डिअर, स्पॉटेड डिअर्स आहे. मी झूम करून पण दाखवते. हे बघा कडक कडक आणि राहत आहे ते. क्या नाम है इसका? रेड जंगल फॉल. 7 कलर्स है. अगर इसको आपने मार दिया और पकड़े गए ना तो 50,000 जुर्माना. खाओ और थोड़ा सा अच्छा लग रहा है. देखो वो पोज दे रहा है. टाइगर वाइगर इनको खा जाते वो हैं. पोज दे रहा है. टाइगर कोण वगैरह भाग इनको रहा खा है? जाते होंगे. पिकॉक या झाडाच्या मागे आहे. दिसला 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 दिसला. दिसला पिकॉक. दिस वन पिकॉक.
देखो पीछे पड़ गया देखो। हम भी Wait. हमारे पीछे पड़ी हे जंगलमधले तलाव आहे याच्यात जे आपले ॲनिमल्स आहे ते पाणी प्यायला येतात. या आहे आमच्या जंगल सफारीच्या गाईड. ते आम्हाला म्हणजे पूर्ण जंगल सफारी गाइड करत आहे. सो थोड़ा एक्सप्लेन करो जंगल सफारी में. जब हम जंगल सफारी में वगैरह आते हैं तो मतलब क्या स्पेशल है यहाँ पे, क्या स्पेशलिटी है, लोगों को जिम कॉर्बेट क्यों आना चाहिए? जंगल घूमने के लिए मैम। वैसे तो ज़्यादा लोग टाइगर देखने के लिए आते हैं, लेकिन जंगल भी बहुत खूबसूरत हैं। कुछ लोग जंगल देखने आते हैं, कुछ लोग एनिमल्स देखने आते हैं, ताकि जंगल एंजॉय कीजिए। कुछ भी दिखता है वो आपका बोनस रहता है जंगल में। यस, थैंक यू. बुली है, डियर नहीं है ये कुछ और है। अरे नहीं, सो दिस इज अ जिम कॉर्बेटचं कॅन्टीन आहे हे. या कॅन्टीनमध्ये आम्हाला म्हणजे संध्याकाळी जी टी वगैरे होतं, इव्हनिंगला हाय टी वगैरे इथे आम्हाला प्रोव्हाइड केली जाते. सो आणि आता आमचं इथं फोटो सेशन सुरू आहे. अरे आगे चल भाई वाले यार इससे आप लोग शोर मत करना बस. सांबर डिअर आहे आणि आम्हाला ना हाय दिसला होता, टायगर पण दिसला होता. ये भागे क्यों? क्योंकि अलर्ट हो गए ना, अलर्ट हो गए, ये आवाज़ की वजह से अलर्ट हो गए। भागते हुए देखा है भाई एलिफेंट को, जिप्सी के पीछे भाग रहा था, जिप्सी के काल पीछे. मूवी Yeah, it was so intense that when we were there, it felt like a horror movie, right? It felt so thrilling, so adventurous कि मतलब हम बता नहीं सकते. मतलब हम भूत के लिए साथ में सिमरन को लेके गए थे. भूत रिपेलर के लिए हम सिमरन को साथ में लेके गए थे. बहुत अच्छा एक्सपीरियंस था हम लोगों का जंगल सफारी का. उसके बाद मार हमने एलिफंट्स को भागते हुए देखा. तो आता तुम्ही हे सगळ्यांचे एक्सपिरियन्सेस ऐकले. ॲक्च्युअलमध्ये खूप छान एक्सपिरियन्स होता आमचा जंगल सफारीचा. आता आम्ही सगळेजण चाललो आहे हाय टी घ्यायला, कारण वेदर खूप थंड झालेला आहे आणि पाऊसही पडला आहे, तुम्ही बघू शकता. सो टेम्परेचर कितना हुआ होगा अभी? 3-4 हुआ होगा, क्योंकि उस दिन 7 था तो उस दिन हाँ एग्जैक्टली. सो ठंड बहुत है. पैसा वसूल हो गया. इतनी दूर था ना कि लाइक पहले तो हमें नहीं देखा, फिर हमारे गाइड ने हमें दिखाया कि टाइगर है वहाँ. एंड हमने वो टाइगर देखा ना, तो उसके बाद सारे डियर्स ना हाउलिंग करने लगे, अपने फ्रेंड्स को इंडिकेट करने लगे. और वो इतना हॉरर और थ्रिलिंग मोमेंट था ना, तो मैं बता नहीं सकती. इट फेल्ट लाइक अ मूवी. आई वाज इन अ थ्रिलिंग मूवी एक्चुअली. हाँ वो हाँ कुछ कुछ जो चीज़ें होती है ना, एक्सपीरियंस करना ही ज़्यादा. हाँ एक्चुअली हमारा भी वो एलिफेंट वाला बहुत अच्छा था. वो बेबी एलिफेंट दौड़ रहा था. इट्स वर्थ. बहुत अच्छा था जिम कॉर्बेट. एवढ्या थंडीमध्ये असं गरम गरम चहा, पकोडे, बिस्किट खाण्याची मजा. कसं वाटत आहे? कैसा लग रहा है? मजा आ गया. हेवन. खूप छान. कसं लग रहा है? अरे वाह, मराठी शिकून गेली ही मुलगी. कैसा लग रहा है जोत्स्ना? हाउ यू फील? गरम गरम चाय विथ पकोडे खाणार आहोत. चहा पकोडे, चाय नाही चहा. अगेन आय एम इन अ मिरर. ॲज ॲक्च्युली कसं झालं, संध्याकाळचा जो आमचा प्लॅन होता ना, तो बॉन फायरचा होता, कॅम्प फायरचा होता. आम्ही सगळेजण म्हणजे खूप छान, खूप सगळी प्लॅनिंग होती की आम्ही सगळेजण म्हणजे जे आमच्यामध्ये टॅलेंट आहे, कोणाला सिंगिंग करता येते, कोणाला छानपैकी डान्स करता येते, म्हणजे खूप सगळ्या ज्या गोष्टी आहे
आम्ही म्हणजे यू नो कॅम्प फायर म्हणजे काय असते. सो आम्ही म्हणजे एन्जॉय करणार होतो छान. बट आज असं झालं, आज पूर्ण दिवस म्हणजे पाऊस होता इकडे. तर जे कॅम्प फायर जिथे आम्ही अरेंज केलं होतं तिथे ती जागा पूर्ण ओली झाली होती. आणि मग त्याच्यानंतर त्यांच्याकडे जे सगळे लाकूड वगैरे होते सगळं ओलं झालं होतं. म्हणून एंड टाईमवर आमचा जो कॅम्प फायरचा जो प्लॅन आहे तो कॅन्सल झाला. बट आता प्लॅन तोच आहे आमचा. बट आता फक्त कॅम्प फायर नाही राहील. आम्ही आता एका कोणाच्या रूममध्ये बसू आणि आम्ही सगळेजण मिळून गप्पा गोष्टी करू, काहीतरी फन ॲक्टिव्हिटीज करू. अँड येस, आमच्यासाठी गेम्स पण आहेत. तर सो इट्स म्हणजे फक्त हा एकच थोडासा चेंज राहील. बट बाकीच्या जे एक्साइटमेंट लेवल आहे, एनर्जी लेवल आहे, ती सगळी जशीची तशी राहील. सो चला, आज काय स्पेशल आहे आपण बघू. चला आपण बघू हे लोक काय करत आहे. बापरे, म्हणजे खूप सिरियस प्लॅनिंग सुरू आहे. व्हॉट्स गोइंग ऑन गाइस, क्या कर रहे हो? Sorry. For that you have to watch the full vlog. Yes. टिल द एंड. हाँ, आज मतलब क्या क्या करने वाले हैं, क्या नहीं. आर यू एक्साइटेड? Yes, very much. किस चीज के लिए एक्साइटेड हो, क्या हो सकता है? Surprises. So let's see what's in this. We have gifts for talent shoot. Let's see हमारे partners में से क्या क्या hidden ऐसे talents हैं जो उन्हें ये gifts दिलाएंगी. So me and Simran are the judges. मुझे मिलेगा क्या गिफ्ट? अभी मुझे टेंशन आ रहा है. Since you achieved 10 lakhs, there is a goodie for you. This is the one you're gonna give. देखो फोन है. ये महाशय मिसिंग थे, ये महाशय मिसिंग होते. से हाय. हाय. ये लोग अपने फोटो वीडियो शेयर कर रहे हैं. देखो, ये होती है कंटेंट क्रिएटर की रियलिटी. देखो, सबके हाथ में फोन है, सबके हाथ में फोन, और शूट करने वाली के भी हाथ में फोन है. चलो, आज क्या एक्साइटेड होने वाला है, लेट्स सी. तर इथे टॅलेंट हंट शो सुरू आहे. जे सगळे ॲफिलिएट्स आहे त्यांच्यामध्ये जे जे टॅलेंट आहे ते टॅलेंट आम्ही दाखवणार आहे. तर चला बघू आता प्रत्येकामध्ये कोणतं कोणतं टॅलेंट आहे. आणि आमच्यासाठी गिफ्ट्स पण आहे. This much of gifts for them. अब let's see किस पे लिखा है किसका नाम. इधर है. Let's see. So चलो देखते हैं किसके पास कौन सा टैलेंट है. आता आमचा टॅलेंट शो सुरू झालेला आहे. हे Hello and आमच्या welcome to जजेस Biz आहेत. Gurukul's Got Talent और Partners Got Talent Biz Gurukul version. And अब एक एक करके आप लोग हमें अपना टैलेंट दिखाओगे एंड ये गिफ्ट्स आपके लिए वेट कर रहे हैं. बट इतने सारे गिफ्ट्स हैं तो ये मत सोचना कि सबको मिलेगा. किसी को 3-3, 4-4 भी मिल सकते हैं उनके रेपिटेटिव टैलेंट. वाह वाह वाह. ठीक है, let's start with Soumya first. ಬಿತ್ತಿಯ ಮ್ಯಾಲಿನ ಚಿತ್ತಾರವೇ ಚಿತ್ತ ಗೊತ್ತ ಹೇಳೋ ಉತ್ತಾರವಾ. उड़ान देखता है, जमीन पर बैठ कर के आसमान देखता है. मिला है हुस्न तो हुस्न की हिफाजत कर, संभल के चल तुझे सारा जहान देखता है. कनीज हो या कोई शहजादी हो, कनीज हो या कोई शहजादी हो, जो इश्क करता है कब खानदान देखता है. So our next contestant is Jyotsna. Yay! Viran! पहले आप करने क्या वाले वो बताना. Hi, I'm Jyotsna. I'm 21 years old and I'm a BTech final year student. From my childhood onwards, I'll be in my home only. In that 4 walls. My family is very middle class family and my parents are not allowed to go for a shop also. That much very strict parents I have. And we have so many financial issues also. Almost around 10 to 15 lakhs debts we have. So I thought when I'm studying in my college, so they are struggling to pay my fees. So I thought I just want to do any part-time work and I was searching for everything. Like in YouTube, Google, I searched everywhere, but I didn't get some genuine Light trip and you were very shy and everything. But how do you feel right now? it takes more time to get close to everyone. But after came to light trip, I just learned everything, how people talking and how they are discussing everything. So little bit comfort for me. Now it's little bit comfort for me. So Kritika sister will
guided me everything. So that is very comfortable for me. So from next time onwards, I will do better like this. पीपल से मुझे जो देख रहे होंगे दे कैन रिलेट. तो मैं बहुत फास्ट बहुत अच्छे से उखाना ले सकती हूँ. तो मैं अपना ये टैलेंट शो करूँगी. ओके डन बिल्कुल. स्टार्ट. ए सुनो, तो तुम बोलना है 1 2 3, एक खत्म हुआ, दूसरा तीसरा चौथा पांचवा. नहीं तो मेरा खत्म होगा, तुम लोगों को समझ में ही नहीं आएगा, दूसरा आएगा तो. अच्छा पहला. हाँ वैसा बोल रही मैं. पहला. पहला. बोलो बोलो. जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, राहुल रावांचं नाव घेते पत्नीच्या नात्याने. दूसरा. ओल्या ओल्या हिरव्या हिरव्या शालूवर सांडले ओटीवरचे गहू, राहुल रावांचं नाव घेते स्मिताताईंची जाऊ. तीसरा. शुभ दिनी शुभ रात्री आली माझी वरात, राहुल रावांचं नाव घेते मोटघरीच्या घरात. चौथा. थोड़ा पॉज करू. टैलेंट. चांदनी कहा चांदनी की कसम नहीं नहीं नहीं. समझाया तेनू समझ ना आया का तो करदाए दिलदारियां, तेरे ते गिलाए सानू पागला दिलावे कानू ला लिया तू यारियां. बड़ा समझाया तेनू समझ न आया For sure, our now turn is Simran. एकमेकांचं कसं एकमेकांवर ढकलत आहे लोक पाहून. मैंने तो कहा sorry guys. गाने का मतलब कुछ है ना कि बेसिकली एक लवर अपने Now lover tell को us बता Simran. रहा है कि तुम्हें बहुत समझाया मैंने पर तुम्हें समझ नहीं आ रहा है कि तुम्हारी क्या क्या चीजें मुझे हर्ट करती है. बट हमने आपको देखा क्या सिमरन मैम सब इधर उधर जा रहे हैं. कुछ अलग है. पर कुछ तो है कि मतलब नहीं है, सिमरन मैम है. Since I've joined Biz Gurukul, I was a student initially, and जब मैंने Biz Gurukul join भी किया था तब भी I was studying. I was doing my masters in English from Guru Gobind Singh, and along with that I entered Biz Gurukul. Thankfully, God gave me this opportunity to enter this beautiful platform, and I would say that Biz Gurukul has given me a lot. Genuinely, मतलब content के लिए नहीं, but genuinely Biz Gurukul ने मुझे बहुत कुछ दिया है. मेरे को कंटेंट शूट का बहुत ज़्यादा क्रेज था. एक्टिंग, शूट, ड्रामा, बोलना, कम्युनिकेशन. तभी मैंने अपना कोर्स भी इंग्लिश ऑनर्स किया टू इंक्रीज माय कॉन्फिडेंस कम्युनिकेशन. और फिर मुझे कुछ नहीं पता था कि मुझे क्या करना है आफ्टर मास्टर्स, आफ्टर ग्रेजुएशन. अचानक से अपॉर्चुनिटी मेरे पास आई. अचानक से मैं कंटेंट क्रिएशन की तरफ बढ़ी. मुझे कंटेंट क्रिएशन भी तब A1 नहीं आता था. सब कुछ मैंने यहाँ पे सीखा, मैंने यहाँ पे प्रैक्टिस करी, मुझे यहाँ पे अपॉर्चुनिटीज मिली धीरे धीरे. मैंने इवेंट मैनेज किया, मैंने ट्रिप मैनेज करी, मैं ट्रिप पे गई, मैंने ट्रिप का सारा कंटेंट निकाला. एंड मेरी पहली ट्रिप बिज गुरुकुल से ना लाइट ट्रिप थी ना नेशनल ट्रिप थी. इट वाज डायरेक्टली इंटरनेशनल. वाव वाव. इट वाज माय फर्स्ट ट्रिप विद बिज गुरुकुल. और वहाँ पे मैंने सारा कंटेंट निकाला. BBA मेरा पहला इवेंट था बिज गुरुकुल का. हाँ, तो जो मैंने सारा खुद ने arrange मैनेज किया था. content निकाला. फिर मैंने शूट्स में आई एंड मैंने एक कोर्स भी शूट किया हुआ है. Yes. वीडियो सुपरस्टार. यस देखा हमने. Thankfully, I got the opportunity to train people. उसमें सिमरन मैम, हेलो, कैन वी हैव अ फोटो विद यू. तो वो बहुत अच्छा लगता है कि आपका हार्ड वर्क अब बोल रहा है. Right. यू नो, कुछ भी चीज अपने आप बैठी बैठी नहीं मिलती. वी नीड टू वर्क हार्ड, वी नीड टू बी कंसिस्टेंट. यही मैं सोचती यार कितनी मेहनत है, छोड़ देती हूँ, कुछ नहीं करती. बट नहीं, मुझे 2 साल होने का यही रीजन है कि इतना अटैचमेंट हो जाता है इस प्लेटफॉर्म से अपने आप ही. बिकॉज ये अपने आप देखते हो चीजें हो रही है. मिमिक्री शुरू है. हर occasion पे, hello, बिस्कुट की family. Wishing you all a very merry Christmas. ये वाला part पे, imitating is also a talent. yes. मैंने ऑप्ट कर लिया. वो एक होता है ना जल्दी वाले ऑप्शन कि नहीं मुझे एकदम से हम डिसीजन ले लेते हैं. तो वो डिसीजन लिया मैंने कि नहीं, मुझे कुछ करना है. तो जब मैंने इंटर्नशिप किया बिज गुरुकुल में, 3 months का इंटर्नशिप था. आई वर्कड इन बिज गुरुकुल फॉर 2 months एंड फॉर द फर्स्ट माई फर्स्ट डे वॉज विद सिमरन ऑल्सो. आई मेट सिमरन देयर. एंड इससे पहले मुझे कुछ नहीं पता था. सिमरन गाइडेड मी. सिमरन मतलब स्टार्टिंग मेरा पहला शूट भी सिमरन ने ही करवाया था मेरा. ठीक है.
एंड मुझे अंदर से लग रहा था कि आई एम नॉट गोइंग टू सर्वाइव इन दिस कंपनी इवन फॉर 2 months. मतलब मुझे खुद ही निकाल देंगे, मुझे ऐसा लग रहा है because मुझे कोई भी एक्सपीरियंस नहीं था, ठीक है, बट बिकॉज विद इन 6 months आई एम हियर इन फ्रंट ऑफ यू managing things, and they have that trust in me that she can do content. Let Simran do the management because content is Simran's thing. Okay, so Biz Gurukul trusting on me on that thing, and within 6 months I saw changes in me. I started seeing people loving me like the way they love Simran. They started recognizing me, they started giving me respect, and even breakfast wale time pe for the first on the first day Yogesh said, "Ma'am, बहुत अच्छा लग रहा है आपको in real life." And for that moment was like, okay, I have done something in my life. Yes. दिया गया इन बिज गुरुकुल इन एफिलिएट जितने भी टॉप अर्नर्स हैं या मिड अर्नर्स हैं, जो भी हैं, हर एक अर्नर मुझे जानता है, बहुत अच्छे से जानता है, पर्सनली मुझसे मिला भी हुआ है. तो वहां पर क्या है ना कि ललित आया, चलो मजे आएंगे. yes. Agreed. टैलेंट है भाई. yes. लोगों को हंसाना भी, एंगेज रखना भी टैलेंट है. एकदम से अचानक से कैंसिल हुआ तो 10 बजे बॉनफायर का कैंसिल हुआ. एंड सिमरन सेठ की मतलब यार क्या कहते हैं, एकदम से बॉनफायर तो कैंसिल हो गया, हमें रूम में ही बैठना पड़ेगा. तो यार चलो ठीक है, काम करते हैं, मेरे ही रूम में बैठ जाते हैं. सिमरन ने बोला आपके रूम में कोई दिक्कत तो नहीं है? मैंने हाँ मेरे रूम में बैठ जाते हैं. मैंने 30 मिनट का टाइम दिया, मैंने क्लीनर को बुलवाया, सब कुछ क्लीन करवा के मैंने चेयर्स लगवाई. सबसे पहले कि बैठने का अरेंजमेंट होना बहुत ही ज्यादा जरूरी है, क्योंकि इस चीज पे कोई ध्यान नहीं देता. ये छोटी छोटी सी चीजें हैं जिस पे कोई ध्यान नहीं दे पाता. तो मुझे ऐसा लगता है कि भाई मैं हर पार्टी की एक शान हूं, ठीक है. और मुझे ऑब्वियसली मेरे को इस ट्रिप पर थ्रू बिज गुरुकुल इसलिए भेजा गया है ताकि मैं आप लोगों के साथ रहूं, नॉट एज अ मेंटोर, नॉट एज अ ट्रेनर. अगर आप लोगों ने एक चीज नोटिस करी हो तो मैं बिल्कुल आप लोगों के साथ एज अ फ्रेंड रहा हूं, है ना. क्योंकि मेरे को बिज गुरुकुल ने इसलिए भेजा ताकि प्रॉब्लम्स पता चले और आप लोगों को थोड़ा सा ट्रिप पे मजा आए. एग्जैक्टली. आपको देखना है और अपने अंदर. बट अभी रिसेंटली मैं राइट नाउ 3 ग्रुप्स हैंडल कर रहा हूँ, ठीक है. बिज ग्रुप हमारा बीबीएम वाला, सेकंड इज हमारा बिगनर्स गाइड, ठीक है. थर्ड इज पीएलएस. और बहुत अच्छे से मेंटेन है तीनों के तीनों, और लोग प्यार दिखा रहे हैं और लोगों को रिजल्ट आ रहा है. काफी लोगों को एज अ बिगनर फर्स्ट इनकम को अचीव करने में हेल्प किया है. और धीरे धीरे टेस्टिंग हो रही है, टेस्टिंग भी सक्सेसफुल जा रही है. ऐसा नहीं कि टेस्टिंग सक्सेसफुल नहीं जा रही है. अभी जस्ट मैंने तो पहिले ॲज अ एफिलिएट म्हणून काम करायचे आणि आता बिज गुरुकुलने त्याचं टॅलेंट पॉलिश केलं अँड ही वर्क ॲज अ ट्रेनर इन बिज गुरुकुल. आप करो. तर असे वेगवेगळे टॅलेंट्स आपल्यामध्ये आहेत. बहुत अच्छे रिजल्ट. तर आता आमचे जे सगळे टॅलेंट्स आहेत ते आम्ही दाखवले आणि आता मला खूप भूक लागलेली आहे. आता आम्ही पहिले डिनर करू. डिनर झाल्यानंतर आम्ही आमचं जो आहे गेम्स आहे त्या सगळ्या गोष्टी कंटिन्यू करू. म्हणजे कोण जिंकलं, कोणाचं जे टॅलेंट होतं ते खूप छान होतं. सो चला आता आपण पहिले जेवण करूया, नंतर आपण टॅलेंट बघूया. ओके. एंड बेसिकली ट्रिप क्वालिफाई करना एक मेरा ड्रीम फीडबैक था, वो तो पूरा हो गया. बट मैंने सोचा नहीं था कि इतनी अच्छी सब कुछ हॉस्पिटैलिटी रहेगी, राइट. सबसे पहले जो भी सब जितने भी चीज़ें ट्रिप में करवाने का प्लान था वो सारी चीज़ें स्टेप बाय स्टेप फॉलो हो गई. रिजॉल्ट हे सगळं स्टार्टरमध्ये आता किती वेगवेगळ्या प्रकारचं स्टार्टर आहे. हॉटेलमध्ये गेलो तर आपण माहिती आहे का, हे जे आहे 180 रुपये प्लेट मिळतं. आमचा फीडबॅक टायमिंग सुरू आहे की काय काय इम्प्रूव्हमेंट्स पाहिजे. सो इट्स अ सिरियस डिस्कशन्स. सो ही इज रिक्वेस्टिंग. बंद करनी पड़ेगी सबको. मैं जिसको गिफ्ट लेना होगा मैं जाके ओह वाओ, थोड़ा कोकी होना चाहिए. देखो अभी कॉन्फिडेंस चाहिए. गिफ्ट डिस्ट्रीब्यूशन सुरू आहे आणि इसमें आणि याच्यामध्ये असं आहे की म्हणजे थोडासा ट्विस्ट आहे. चीटिंग नहीं करना. सब श्रुति तुम उसमें ये भी बताना कि इस बेसिस पे किया. इस बेसिस पे किया. अच्छा ठीक. मतलब तुमको क्या अच्छा लगा, मतलब मोटिवेशन देगा. ये बहुत बड़ा ये होता है. क्या पता कौन. They both slept off. Good night. मैं भी हो सकती हूँ. हमारे आसपास है. लगता तो यही है. क्या दिन हमारे बहुत आसपास है. यस, इधर ही इसी रूम में है. ओपन इज आई सेइंग. मेरे को दे दो बहन. मुझे तो भी ना है. नींद आ जाएगी मुझे. मैं तो सो जाऊंगा भाई. मैं तो सो जाऊंगा.
और भाई साहब गिफ्ट्स मिले सबको मिले ना. दिस वन इज माइन. देअर हॅपीनेस. आणि हे गिफ्ट मला मिळालेलं आहे अँड ॲक्च्युली आय एम इन लव विथ दिस गिफ्ट. कारण यांना जो मिळाला हा कप मिळालेला आहे. कैसा लग रहा है तुमको? हाउ यू फील? जोत्सना कैसा लग रहा है? R&D सुरू आहे यांची गिफ्ट वर. गुड नाईट. आम्ही डे 2 चा जो व्लॉग आहे तो इथेच एंड करत आहे. गुड नाईट. सी यू इन डे 3.